तुम्हाला कोण माहिती देतं मला माहीत नाही, पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल. ह्याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. 20 ते 22 जागा आज असं कुठे काही झालेलं नाही. 20 ते 22 गटावरती आग्रही वगैरे आहेत अशी कुठे चर्चाच झाली नाही. आज पॉलिटिकल चर्चा झाली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले आहेत त्याच्याने महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील. काही शाळांचे रिपोर्ट आणले होते आम्ही की शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते की मुलांना हातात घेऊन घरी न्यायची. मुलंही घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही रिपोर्ट्स येत आहेत त्या सगळ्या बदलापूर कांडातनं, ते बदलापूर कांड भयंकर आहे. भयंकर म्हणजे माणूस जातीला काळीमा फासणारं कांड आहे. त्यालाच धरून आज राज ठाकरेंनी असं म्हटलंय की बदलापूर घटनानंतरच कशा काय या घटना सगळ्या बाहेर येतात, यामध्ये काही राजकारण तर नाही ना अशा पद्धतीने. असं आहे साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाहीत. त्यांच्याही इज्जतीचा आणि इब्रतीचा सवाल असतो. हा मेंटल ट्रॉमा असतो, मेंटल स्ट्रेस असतो. माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आईवडील बाहेरून सांगतील का? मी त्या आईवडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलीस आमच्यावर दबाव आणतायत, पोलीस आम्हाला धमकावतायत. आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं. त्या माणसाला माझा मनापासून सलाम. संताप व्यक्त केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो विकृत व्यक्ती जो होता गुन्हेगार आहे त्याचं गुप्तांग कापलं पाहिजे, इतका तरी संताप व्यक्त केला. त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. असं म्हटलं की शिवसेना हा मोठा भाऊ आहे, तर या मुंबईच्या जागेमध्ये शिवसेना जास्त जागा महाविकास आघाडी सोडेल का? अहो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का? कशाला नको? जायला ना मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही. आमचं जागा वाटप आली की चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही. कधीपर्यंत सर हिंदी में नागपुरामध्ये मुंबई की सीटों को लेकर बातचीत हुई है. आज बदलापुर और पूरे महाराष्ट्र में जो बलात्कार की घटनाएं हुई हैं और उस मामले में जनता के मन में जो रोष है उसके ऊपर ज्यादा बात हुई. और उसका ये रोष, ये सामाजिक रोष है, पॉलिटिकल रोष नहीं है. ये पॉलिटिकली मोटिवेटेड मूवमेंट नहीं है. जनता उतर रही है रास्ते पे, और जब जनता उतर रही है रास्ते पे तो ये मतलब है कि विद्रोह की आग लग चुकी है. सीट शेयरिंग को लेकर क्या मुंबई में क्या होगा? हमने हिंदी होते ना. सीट शेयरिंग को लेकर मुंबई में क्या शिवसेना बड़ा भाई रहेगा, क्या आपने कहा? मैं बिल्कुल हमेशा कहता हूं, लोकसभा में भी शिवसेना बड़ा भाई था. बंबई को लेकर अगर हम बोले तो बंबई में भी शिवसेना बड़ा भाई रहेगा. सर राज ठाकरेंनी मोठा आरोप केला शरद पवारांवरती. पुन्हा एकदा आरोप केला. महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण ते दरवेळेस बोलतात. ते जातीपातीचं राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं, तो कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं, कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं, हे सगळ्या भारताला माहिती आहे. त्यांना फक्त बडबडायचं असतं, त्यांना बडबडू द्या. जास्त लक्ष देत जाऊ नका. त्यांनी असं म्हटलंय की लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारकडे नाही आहेत द्यायला, तिथून पुढे तुम्ही कसे देणार असा एक सवाल केला त्यांनी सरकारला. आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहा प्यायला बसतील. एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या घरी जातील, चहा बी पितील, बिस्किट खातील आणि येतील. त्यांच्याबद्दल काय विचारत जाऊ नका मला जास्त. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.